एक काल होता एक आक्रमक फलंदाज. बोलूया सामन्याकडे कंटिन्यू आता. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित दमदार आमदार चषक 2025 आजचा शेवटचा दिवस. आदरणीय संतोष शेठ पाटील आज त्यांचा 51वा वाढदिवस आहे. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. दीपक शेठ पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आयोजित केलेली स्पर्धा पाहुण्यांचा सत्कार सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सलामीवीर गोरसई बी टीमची सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. प्रियल 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात देवांश 11 जीवदानी बामणडोंगरी. 4 ओव्हरचा सामना असेल. पहिले षटक घेऊन गोलंदाज आदित्य, सूरज केने आणि त्याच्या साथीला आहे तो संदेश. फर्स्ट बॉल, पहिलाच फुल टॉस, चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगली सुरुवात. मगाशी छान उल्लेख केला तेजस म्हात्रे यांनी कॅप्टन टॉस झाल्यानंतर की मागचे 2 सामने आम्ही या वर्षामध्ये खेळलोय त्यामध्ये त्यांनी बाजी मारलेली आहे. यंदाचा आपण हंगाम पाहिलं तर नुकताच बिग बॅश एक सर्वात मोठी स्पर्धा जिंकले ती गोरसई बी टीमने. आणि मागच्या दिवसाचा आपण विचार केला तर दिवस आणि रात्रीच्या खेळामध्ये सरस राहिलाय तो बामणडोंगरी संघ. फुल टॉस बॉल मिडॉनला क्लिअर केलंय. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना सूरज केने 1 बाउन्स चौकार. तर आमचे अच्युत पाटील आणि आमचे संजय भोईर यांना विनंती करीन आपण या आणि त्यानंतर आमचे तेजसदादा पाटील आपण यावं. आपला एकत्रित आपण शुभ सन्मान करूया. मुख्य मंचकावरती दादांचं वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी जबरदस्त आयोजन नियोजन संयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. भारतीय संस्कृती इथे जपली जाईल. गेस्ट इज अवर गॉड. इट्स ओ टू सोमने सर. नो बॉल. हॅरीची स्टाईल. पंच हॅरी सध्या मैदानात आहे. 2 घमासान बलाढ्य संघ आणि त्यांच्यामधलं घमासान युद्ध तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथे घोषित केलाय. आदित्य एक फसवा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म बॉलर. साइड चेंज करतोय आता. जय बजरंग गोरसई बी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. पंचांचा निर्णय सार्थ ठरवत असताना प्राप्ती लाईव्ह हा टेक्निकल सपोर्ट आहे सध्या. धावसंख्या 5 आणि एक धीम्या गतीचा चेंडू बाहेरच्या दिशेचं वळण घेतोय. पंच इथे मात्र दंडित करतायत. दबाव असेलच कारण समोर गोरसई बी टीम आहे. कॅप्टनने देखील उल्लेख केला चांगला संघ मागच्या 2 मॅचेस ते जिंकलेत परंतु हा सामना जिंकण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत हा इरादा त्याने स्पष्ट केलाय. रायगडमध्ये दाखल झाले ते अर्थातच तलोजे मजकूरच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये गोरसई बी परंतु त्याने सुरुवात केली 6 धावेने. यॉर्कर बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. फक्त एकच धाव. आज अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत जीवदानी बामणडोंगरी टीमचे आणि गोरसई बी टीमचा देखील विचार केला त्यांचे अनुपस्थित आहेत. धावा आहेत त्या 7. एक दमदार क्रीडा स्पर्धा संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. प्राप्ती लाईव्ह ची टीम 5 कॅमेऱ्यानेशी या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करत असताना पहिले षटक आदित्य एक चौकार आलाय त्यानंतर मात्र थोडं शांत त्याने ठेवलंय. टप्पा पडला. आदित्यने आपल्या उंचीचा फायदा मात्र इथे घेतला. हा एक वेगळा अँगल आहे लेफ्टी बॅटरसाठी. मगाशी रायटी बॅटरला बाहेर काढण्याचा प्रयत्न होता यावेळी देखील तोच प्रयत्न आहे. लेफ्टी बॅटरला क्रीजचा चांगला वापर करतोय गोलंदाज. अँगल बनवत हा चेंडू मात्र बाहेर निघाला. फलंदाज संदेश साडी. धावा आहेत त्या 7. पहिले षटक बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा मागे शॉट थर्डमॅनला चेंडू अडवतोय. फक्त एकच धाव. शांत ठेवलंय. एक फुलटॉस बॉल होता आदित्यच्या विरोधात तिथे मात्र चौकार आला. त्यानंतर आदित्यने कोणतीही मुभा दिलेली नाहीये. एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या 2 ते 3 वर्षांचा आपण विचार केला बामणडोंगरी टीमचा तर बॉलिंग अटॅक फार तगडा आहे या टीमचा. रायगड मधील एक दादा संघ यंदाच्या वर्षी RPL मध्ये सर्वोत्कृष्ट संघ म्हणून त्यांना नवाजित करण्यात आलेले. तोच संघ 2 हात करतोय ज्यांनी नुकताच बिग बॅशची स्पर्धा जिंकले. बामणडोंगरी विरोधात गोरसई बी. धावा आहेत त्या 8. फुल टॉस बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. फर्स्ट विकेट डाऊन फॉर गोरसई बी टीम. विकेट घेतले आदित्यने. बाद होतोय सूरज केणे. थँक्यू सो मच.
भारतीय जनता पार्टीचे जबरदस्त कार्यसम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे ते मोरबे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय आमचे दिनेश दादा फडके साहेब मुख्य मंचिकावरती आलेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. एस ट्रान्सपोर्टचे मालक, पावसाळ्यामध्ये धुरला उरवणारा व्यक्तिमत्व आणि दोस्तीमध्ये आपण दोस्तीसाठी काही करणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संदीप शेठ म्हात्रे. यावं मंचिकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आदित्यने चांगली सुरुवात केली. फुलटॉस बॉलवरती एक चौकार आला, परंतु शेवटच्या चेंडूवरती त्याने विकेट मात्र घेतली. ती फलंदाज सूरजची. पहिला धक्का दिला प्रियल 11 जे बजरंग गोरसाई बी टीमला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती एक विकेट मात्र गेलेली आहे. जितू गोंधळी माझ्या समवेत प्राप्ती लाईव्हचे. चला लगेचच मॅच चालू करा. थोडा दबाव, बऱ्याच काही गोष्टी चालू आहेत, कारण मला असं वाटते की खेळाडूची वाट पाहिली जाते. या गोष्टी गोरसाई बी टीमला देखील ठाऊक आहे, कारण या सर्व संघांना म्हणजे हे आता जे आपण म्हणतो की मोठमोठे संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत, या संघातील खेळाडूंना आता एक प्रश्न नक्कीच प्रत्येक समालोचकांना किंवा प्रेक्षकांना करायला हवा. तुम्ही झोपता कधी? हे दिवसा क्रिकेट, रात्रीचं क्रिकेट, मध्यरात्री क्रिकेट, पहाटे क्रिकेट, कारण आजकाल शेवटचा रात्र असली की मग 2 ते 3, 3:30 वाजेपर्यंत मॅचेस होतात. दिवसाचं क्रिकेट आपण पाहिलं तर 5:30, 6, 6:30 वाजेपर्यंत फायनलच्या मॅचेस, सेमीफायनलच्या मात्र मॅचेस होतात. दिवसा अगदी लवकरच 2 मॅचेस खेळल्या तर तिकडे खेळतात, परत सायंकाळच्या सत्रात खेळतात. म्हणूनच हे खेळाडू विश्रांती घेतात कधी, हा एक मोठा प्रश्न मात्र उद्भवतो. विश्रांतीची गरज आहे खेळाडूंना, परंतु सध्या मैदानात तिथे पोहोचतोय तो बामणडोंगरीचा खेळाडू रोहित म्हात्रे. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि एक विकेट मात्र गेले. चला बाद चालू करा लवकर. सेकंड ओव्हर साठी स्पर्धा बदलतात, मैदाने बदलतात, परंतु या दोन संघादरम्यानचा संघर्ष हा नेहमी पाहण्यालायक असतो. तर नक्कीच विकेट हॅट्रिक असो किंवा षटकार हॅट्रिक असो, तर आमचे विलास शेठ गरत पापडीचं पारा सृष्टी 11 टीमचे सातत्याने ते पॅकर्स असतात. तर विलास दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार हॅट्रिक असो, विकेट हॅट्रिक असो, म्हणजे दोन्ही खेळाडूंसाठी नक्कीच ही रोख रक्कम असेल 2000 रुपयाची. क्या बात आहे. पहिला चेंडू मात्र ओमकार नाईक बीट करतोय बॅटर संदेशला. धाबे दणाणलेत. या अगोदर देखील मी उल्लेख केला की बामणडोंगरी टीम बॉलिंग अटॅक तगडा आहे. या टीमचा बॉलिंग अटॅक तगडा आहे आणि कॅप्टनने मगाशी आवर्जून सांगितलं पावणा संघ आहे आपल्या रायगडमध्ये दाखल झालाय. 2 वेळा त्याने पराभूत केलंय. त्याचा वचपा नक्कीच काढावा लागणार आहे. संघर्षाची लढाई, आणि सूरजने देखील सांगितलं होतं मैदानाच्या आतमध्ये आमचा भला मोठा संघर्ष असतो, परंतु मैदानाच्या बाहेर तेवढीच आमची मैत्री असते. मगाशी महागुरूंनी चांगला उल्लेख केला की एकाच नाण्याच्या 2 बाजू, रायगड आणि ठाणे यांच्या दरम्यानचा हा संघर्ष. 5ला चेंडू भिरकावून द्यायचा होता, इम्पॅक्ट चांगला झालेला नाहीये. हवेत हा चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल मात्र सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, ओव्हर थ्रो आणि त्याची एक धाव. जीवदानी बामणडोंगरी आणि जय बजरंग गोरसाई बी या दोन संघादरम्यानची लढत, ज्या लढतीकडे प्रत्येक जण पाहतोय, ज्या लढतीकडे नुसते प्रेक्षक पाहत नाही, त्यांचे संघाचे पाठीराखे पाहत नाही, तर त्या लढतीकडे इतरही खेळाडू प्रवीण गायकर जे आपल्याला सज्ज स्वतःला सुधारण्यासाठी पाहतात, या खेळाडूंचा खेळ पाहतात, ते आता अवाक झाले असतील की या चुका या मॅच मध्ये, हा खेळच तसा आहे. इथे कोणीही छोटा नाहीये, इथे कोणीही मोठा नाहीये, इथे सगळे सारखे आहेत. खेळ मोठा आहे, क्रिकेट मोठा आहे. म्हणूनच अगदी आपण पाहतो ना, 2 मातब्बर संघ, त्यांची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. सध्या 6000च्या आसपास प्रेक्षक वर्ग हा सामना ऑनलाईन पाहतात, त्यांचं स्वागत असेल. शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता, आता फटका फसलाय. यावेळी मात्र कोणती मिस्टेक नाहीये, फलंदाज बाद होईल तो मेघनाथ. कुठे असतील त्यांनी लगेच मंचकाच्या बाहेर आपण थांबायचं आहे, कारण नक्कीच इथे तुम्हाला फेटे इथे बांधायचे आहेत, तर त्या तयारीत तुम्ही नक्कीच मंडपाच्या बाहेर आपण लगेच हजर राहायचं. थँक्यू साईराज. महागुरूंच्या अनुपस्थितीमध्ये सर्व पाहुण्यांचं स्वागत करत असताना दीपक शेठ पाटील यांना तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहताय. सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष. किशोर मुकादम सध्या मैदानात रवाना होतोय. 2 झटके दिलेत बामणडोंगरी टीमने. आज पवन केने मला असं वाटतं अनुपस्थित दिसतोय. आणखी कोणते खेळाडू अनुपस्थित आहेत ते अद्यापही समजलेलं नाहीयेत. कदाचित भावेश पवारी आज स्क्वॉड मध्ये नाहीये, जबाबदारीने खेळावं लागेल. आणि रायगडमध्ये खास करून मी म्हणेल
की किशोर मुकादमने नेहमीच मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत ॲज अ बॅटर. फसलेल्या मॅचेस खास करून रायगडमध्ये किशोर मुकादमने काढलेले ते सर्वांनाच ठाऊक आहे. 11 धाव संख्या, 2 बाद. ओमकार नाईक चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग या गोलंदाजाकडे, टप्पा अचूक आहे. ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती जी 9वी मध्ये आम्हाला शिकवली होती, साइन कॉस थिटा, ती कधीच आम्हाला जमली नाही, परंतु या गोलंदाजाला चांगली जमते. अचूक गती, अचूक दिशा आणि अचूक टप्पा याची त्रिकोणमिती साधत ओमकार नाईकनं एका बलाढ्य गोरसई बी संघाच्या फलंदाजांना थांबवलंय. त्यांची विकेट देखील घेतले. 11 वरती 2. सेकंड ओव्हर. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. जास्त काही धावा मिळणार नाहीत, फक्त एकच धाव. बॉलिंग अटॅक, गोलंदाजीचा मारा, ज्याबद्दल आपण सातत्यानं चर्चा करत होतो. 2 प्रमुख गोलंदाज आदित्य, ओमकार याची षटकं समाप्त झाली होतील, कारण एकच शेवटचा चेंडू बाकी आहे. धावा आहेत त्या अवघ्या 12. शांत आणि संयमी खेळ सध्या किशोर मुकादम आणि त्याच्या साथीला असलेल्या संदेश कडून चालू आहे. 4 चेंडू 4 वरती खेळतोय संदेश. आक्रमक व्हायला वेळ लागणार नाही. दोन्ही ताकदवान संघ आहेत, बलाढ्य संघ. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. टॅप शॉट इथे पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कल मध्ये कव्हर पॉइंटला चेंडू फील्ड होईल. ओमकार नाईकने या षटकात फक्त धावा दिल्या 5. 1 विकेट त्याने घेतली. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धाव संख्या आहे प्रियल 11 जे बजरंग गोरसई बी टीमची 13. आमदार चषक भारी तळोजे मजकूर गावाला. गर्दी जमली सामने बघायला, गर्दी जमली सामने बघायला. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला. हो आमदार चषक गाजतोय भारी तळोजे मजकूर गावाला. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या ती 13. काही खेळाडू अनुपस्थित आहेत, दोन्ही संघांचे आपल्याला ठाऊक आहेत. तर मोरबे गावातील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते दिनेश फडके यांच्या वतीने संतोषदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने दीर्घ आयुष्याच्या इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स समीर सोमने सर. 13 धावा 6.50च्या सरासरीने. प्रमुख 2 गोलंदाजांची षटकं आता समाप्त झालीत. आता तेजस मात्रे यांच्या डोक्याला डोकेदुखी आहे, कारण आता जे प्रमुख गोलंदाज अनुपस्थित आहेत त्यांच्या अनुपस्थितीमध्ये 2 षटकं कोणाकडून टाकून घ्यावीत. क्रिश आलाय. आज नामी संधी या खेळाडूंकडे. एका नामवंत संघाच्या विरोधात त्यांना चांगली कामगिरी करायची. क्रिश 3ऱ्या षटकात हाबर करायचं होतं, ताकद लावली होती फटक्यावरती, टायमिंग जुळलं नाहीये. फाईन लेगला थोडा उशिराने क्षेत्ररक्षक, रिफ्लेक्शन्स थोडे उशिराने, त्या कारणास्तव 2 धावा. हे युद्ध आहे, क्रिकेटचं युद्ध आहे. आमदार चषकामधील महत्वाची एक लढत आहे, ज्या लढतीकडे पाहत आहेत सगळे प्रेक्षक वर्ग. कारण मैदानं बदलतात, स्पर्धा बदलतात, स्पर्धांची नावं बदलतात, स्पर्धेची बक्षिसाची रक्कम बदलते, परंतु यांच्यामधला संघर्ष कदापि नाही. क्रिश कडून अपील केली जाते. क्रिश, जर का या क्षणाला क्रिशने गोरसई बी टीमच्या फलंदाजांना थांबवलं तर येणाऱ्या काळामध्ये हा देखील गोलंदाज तेवढ्याच ताकदीने सक्रिय होतोय याचे पाहुल कुणा तो आपल्या कामगिरीतून दाखवून देईल. विलास शेठ घरत, पाबडीचा पाडा, स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषकाचे दमदार ऑर्गनायझर. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी दोघांसाठी बघा एक स्वर्ण संधी असणार आहे. 3000 रुपयाचं इथे बक्षीस कॅश प्राइज दिले जाणार आहे. अनेक पारितोषिक पापडीचा पाडा स्पर्धेमध्ये देखील शेवटच्या दिवसामध्ये आपण प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था पाहिली होती. आजही दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि तलोजे मजकूरच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. किशोर मुकादम प्रयत्न करतोय, परंतु इम्पॅक्ट मात्र चांगला होत नाहीये. सिंगल आले, दुसऱ्या धावेसाठी पलटणार होता, परंतु जर्सी नंबर 17 आर्यन, मगाशी त्याने झेल सोडला, परंतु आता स्वतःला करेक्ट करत असताना हेच करायचे. क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. संधी मिळते प्रत्येक चेंडू मागे. मगाशी भले ही झेल सुटला असेल, परंतु आता नाही. आता मी दुसरी धाव देणार नाही. किशोर मुकादमला स्ट्रायकिंग एंड पासून थांबवेल. दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा चालू आहे. आता आक्रमण करावंच लागेल, अन्यथा धावांचा ओघ थांबवला जाईल. गोलंदाज हावी ठरतोय. क्रिश हा एक नौखा गोलंदाज आहे, परंतु मागच्या 3 चेंडूंमध्ये फक्त त्याने धावा दिल्यात अवघ्या 4. पुन्हा पायात टाकला, बीट करतोय बॅटरला. व्हॉट अ बॉलिंग बाय क्रिश. प्रश्न पडला होता सर्वांना की 2 प्रमुख गोलंदाज षटक समाप्त झाल्यानंतर तेजस मात्रे कोणाला आणणार अटॅक वरती,
प्रश्नाचं उत्तर होतं क्रिश आणि क्रिशने त्याची जादू दाखवले. सध्या मैदानात थांबवतोय गोरसई बी टीमला. फुल टॉस मिस झालाय 2 पायांच्या मधून. बॉल चालला विकेट कीपर कडे. आणखी एक डॉट बॉल. प्रश्न पडला असेल हाच का तो गोरसई बी टीम पाठीराखे देखील विचार करत असतील. एवढ्या ताकदवान फलंदाजांना क्रिस सध्या थांबवतोय. धावा फक्त आहेत त्या 17. थर्ड ओव्हर 4 ओव्हरचा सामना. बागफुटला जात पुन्हा कट करण्याचा प्रयत्न किशोर मुकादमने थांबवले. तेजस मात्रेचा पैंतरा इथे कामी आला. क्रिशने काय षटक टाकलंय. फक्त धावा दिल्या 4. शेवटच्या चेंडूवरती देखील एकही धाव नाहीये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या ती मात्र 17. विकेट गेल्या त्या मात्र 2. प्रवीण गायकर सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. प्रवीण गायकर तुम्ही कॅप्टन असता आणि जर का क्रिशने असं षटक गोरसई बीच्या विरोधात टाकलं असतं तर तुम्ही कसं कौतुक कराल क्रिश या गोलंदाजाचं? डेफिनेटली आगे यस डेफिनेटली आगे जाकर ये फ्यूचर जरूर है और सोच रखेंगे जब बामन डोंगरी की टीम की चर्चा करेंगे तो रायगढ़ प्रीमियर लीग में सबसे ज्यादा खिलाड़ी उनके सिलेक्ट होते हैं. क्यों? इसकी वजह यह है कि उनके पास प्रॉपर गेंदबाज है, बल्लेबाज है. और इन फ्यूचर आपने सही कहा कि अगर कप्तान तेजस के सामने थोड़ी सी सोच गिरी थी किस गेंदबाज को लाया जाए और 2 प्रमुख गेंदबाज ना होने के कारण अब यहाँ पर वो जिम्मेदारी उनके ऊपर बनी. आगे जाकर कई दिक्कतें आती है तो ये विकल्प इनके पास बढ़ा जाएगा और सोचा जाएगा इस खिलाड़ी के बारे में. तकदीर आलाय शेवटच्या षटकात आणि त्याचं स्वागत केलंय किशोर मुकादमने. शेवटच्या बॉलवरती त्याने सिंगल घेतली नाही, स्वतःकडे स्ट्राईक ठेवले आणि आता तकदीरच्या विरोधात आक्रमण. तकदीरला आपण कधी गोलंदाजी करताना पाहत नाही. तो आता षटक टाकतोय. खेळाडूंची अनुपस्थिती. चौकार आलाय. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला 21 वरती. आता किशोर कितपत धाव संख्या इथे उभारणार, टार्गेट कितपत सेट केले जाणार. गोरसई बी टीम त्यांचाही बॉलिंग अटॅक तगडा आहे. सगळ्याच डिपार्टमेंट मध्ये ते स्ट्रॉंग आहेत यातील मात्र सुद्धा शंका नाहीये. 21 धावा. तकदीर फुल टॉस बॉल दिला भिरकावून फाईन लेगला. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आलेला आहे. पाहूया आता पंचांचा निर्णय काय असेल. एक षटक बरंच काही करू शकतो. इथे तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका चेंडूने खेळ खाल्लाच होतो. इथे शेवटचे षटक फार महत्वाचं असणार आहे. नाजूक षटक बामन डोंगरी टीमसाठी. म्हणजे समोरचा प्रतिस्पर्धी संघ ज्या प्रभागामध्ये स्ट्रॉंग आहे तिथे एखाद्या कमजोर नेत्याला तिकीट देण्यासारखं. पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. किशोर मुकादमने मागच्या 2 चेंडूंमध्ये 1 षटकार 1 चौकार मात्र इथे वसूल केलाय. तिसरे पंच इट्स अ नो बॉल. तकदीरला या धावा रोखाव्या लागतील. आक्रमण होणार आहे. चौकार षटकार येणार आहेत. धाव फलक जाऊन पोहोचेल आता 28 वरती. 28 नामी संधी फ्रीडची. किशोर मुकादम तारणहार संकट मोचक बनतोय. शेवटच्या षटकापर्यंत थांबला. आज पवन केने अनुपस्थित आहे. भावेश पवार नाहीये संघामध्ये. किशोरच्या खांद्यावरती दारोमदार गोरसई बी टीमची. ओर पिच बॉल कव्हर्सला घेतला फटका. फ्रीडचा चेंडू आहे. झेलबाद नसेल. फेक होते. किशोर मुकादमने थांबवलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल परंतु इथे रन नाहीये तशी. आणि भिवंडीतच मला असं वाटतं या नियमाची सुरुवात झाली. प्रयत्न हेच चालू आहेत सध्या या दोन्ही खेळाडूंचे की मात्र धावा पाहिजेत. धावांसाठी धावा धाव. तर इथे बघा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. PL11 घोडसई लागोपाठ 3 षटकारांची आपण जर आतषबाजी केली तर स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक पाबडीचा पाडा दमदार ऑर्गनायझर आदरणीय विलासदादा घरत माजी सरपंच यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक प्राप्त केली त्याला सुद्धा खऱ्या अर्थाने विलासदादा घरत माजी सरपंच पाबडीचा पाडा यांच्या वतीने 3000 रुपयाचा प्रत्येकी विकेट हॅट्रिकला इथे 3000चं कॅश प्राईज दिलं जाईल. हे तकदीर वरती खूप मोठी दारोमदार आहे. तकदीर या षटकामध्ये किती धावा देतो यावरती सर्व काही निर्भर आहे. 29 धावा. फुल टॉस बॉल दिला भिरकावून लॉंग ऑन सीमारेषा पार. आता आक्रमण केलंय लेफ्टी बॅटर संदेशने. ठोकलाय दमदार आमदार षटकार.
षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले 35 वरती. जो शांत होता संदेश त्याने देखील आता आक्रमणाला सुरुवात केली. जे खेळाडू अनुपस्थित असतील त्यांनी आता डोक्याला हात लावला असेल. काय चाललंय माझ्या संघाचं. 35 धावा, विकेट 2, लास्ट ओव्हर. टप्पा चांगला आहे यावेळी तकदीरचा. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धाव नाही. किशोरने थांबवलंय. बेधडकपणे फेकाफेकी करतात हे खेळाडू. त्यांना ठाऊक आहे एक एक धाव इथे महत्वाचे. डायरेक्ट हिट झाला तर फलंदाज बाद होईल. एक धाव इथे महत्वाचे. 22च्या स्वरूपात ही एक धाव आलेली आहे. 4 ओव्हरचे मॅचेस आहेत. संतोष शेठ पाटील आज त्यांचा वाढदिवस 51वा. सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. सध्या दीपक शेठ पाटील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. महागुरूंसमवेत त्यांची चर्चा चालू आहे. धावा झाल्या त्या 36. 2 चेंडू शिल्लक आहेत तकदीरचे. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न किशोर करतोय. तकदीर त्यांना गती देत नाहीये. किशोरला दुसरी धाव हवी आहे. फेक झाले. आता पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला जेव्हा तुम्हाला दुसरी धाव घ्यायची आहे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये दोन्ही फलंदाजांना एकाच वेळी क्रीज सोडावी लागेल असा पंच इथे नियम सांगतायत फलंदाजांना. कारण एक बॅटर तिकडेच क्रीज मध्ये उभा होता. तुम्हाला क्रीज सोडणं दोघांनाही कंपल्सरी आहे. पाठ डोकेदुखी किती आहे. क्रिकेटमध्ये कोणताही संघ मोठा नसतो छोटा नसतो. क्रिकेट हा खेळच असा आहे की तो तुम्हाला एकाच तराजूमध्ये त्याचं मापन करतो. तुम्ही चांगला खेळाल तर तुम्हाला तो विजयाच्या दिशेने नेतो. हेच आहे. 2 बलाढ्य संघ परंतु त्यांची एक वेगळी झुंज सध्या या आमदार चषकामध्ये प्रेक्षक वर्ग अनुभवतोय. 37 धावा, लास्ट बॉल. पंचांकडे अपील. इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेर होता तकदीरचं हे षटक. भले सुरुवातीला आक्रमण झालं परंतु दुसरी धाव घेताना फलंदाज इथे बाद झालाय. शेवटच्या चेंडूवरती फक्त एकच धाव आलेली आहे गोरसे बी टीम साठी. धावा झाल्या त्या 38. पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावांचा ओघ कमी होता परंतु लास्ट ओव्हर मध्ये धावा वाढल्या कारण रेग्युलर बॉलर नव्हता. तकदीर पाटील जो कधी षटक टाकत नाही, फार कमी वेळा क्वचित पाहायला मिळतं, त्याने षटक टाकलं. गोरसे बी टीमच्या धावा झाल्या त्या 38. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. 39चं टार्गेट सेट करण्यात आलेले देवांश 11 जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात खुली ठशन होईल. घमासान युद्ध पेटेल यात अजिबात शंका नाही. या द्वितीय सत्रासाठी प्रवीण गायकर यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. तत्पूर्वी आपण जाऊया महागुरूंकडे. थँक्स समीर सोमने सर. संतोषदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आमचे मित्र दिव्येश भगत आणि त्याचबरोबर मयूरदादा शेलके यांच्या शुभास्ते इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. व्यासपीठावर मयूरदादा शेलके आपण पाहतो खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. सन्माननीय सुकापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि भगतवाडी येथील सुप्रसिद्ध उद्योजक दिव्येश भगत साहेब यांचा सन्मानित केला जात आहे. यापूर्वीच्या टर्ममध्ये त्यांचे पिताश्री आदरणीय बुवा शेठ अर्थात दत्तात्रय शेठ भगत ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं परंतु वर्तमान स्थितीमध्ये आज दिव्यदादाही उपसरपंच आहेत. यानंतर निश्चित स्वरूपात आपण मयूरदादा शेलके यांचा सन्मान करू. पनवेल नगरीचे माजी नगरसेवक अशोक शेलके साहेबांचे ते सुपुत्र आहेत आणि आमचे संतोषदादांचे मामा भाचे परिवार. निश्चित स्वरूपात मामाचा आज 51वा वाढदिवस आहे. मामाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्याकरिता भाचा कंपनी ते उपस्थित राहिलेलं आहे. त्यांचं मी संतोषदादा पाटील दीपकदादा पाटील यांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहे. चला मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. भारतीय संस्कृती आहे. निश्चित स्वरूपात यानंतरची लढत असणार आहे बघा. उपांत्य फेरीची लढत अर्थात सेमीफायनलची लढत असणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना असणार आहे चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जय दुर्गा रोंजण. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. वर्तमान लढत आपण इथे पाहतो. पीएच 11 गोडसाई क्रिकेट संघ प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ देवांश 11 जीवदानी बामणडोंगरी आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच गावदेवी कानपोली क्रिकेट संघाच्या विरोधात उपांत्य फेरीमध्ये खऱ्या अर्थाने लढत देणार आहे, त्यांच्या विरोधात भिडणार आहे. या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने आम्हाला 2 बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. याने बी गटासाठी सन्माननीय इरफान भाई आणि शाहरुख भाई यांनी पुरस्कृत केलेले आहे. त्यानंतर सी आणि डी गटसाठी निश्चित स्वरूपात विवेक शेट केनी श्रद्धा एंटरप्राइजेस यांच्या वतीने 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. स्पोर्ट्स सायकल आपण इथे पाहतो.
की रमेश शेट मडवी, सिद्धी करवले, पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत, 2 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलं, त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. कमलाकर शेठ पाटील SK एंटरप्राइजेस तलोजा मजकूर 1 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली आणि सर्वच्या सर्व सन्मान चिन्ह आपण इथे पुरस्कृत केल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. सिल्वर कॉईन आपण इथे पाहतो, खऱ्या अर्थाने आज मयुराज ज्वेलर्स त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर आज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्मार्टफोन निश्चित स्वरूपात हा एक चांगला दैदित्यमान खऱ्या अर्थांची संकल्पना असेल. निश्चित स्वरूपात जय भवानी मोबाईल शॉपच्या ओनर्सही गोपाल सिंग तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. नाणेफेक केली झाली, चैतन्येश्वर आणि रोंजण या नाणेफेक केली झाली. ते चैतन्येश्वर खुटारी विपक्ष जयदुर्गा रोंजाण नाणेफेक करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद आणि आदरणीय अमित दादांना आम्ही ते आमंत्रित करणार आहोत. अनुसूचित जाती जमाती मोर्चा भारतीय जनता पार्टीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. अमित दादा या आपल्या शुभास्थिती नाणेफेक आपण इथे संपन्न करू. या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघाचे संघनायक विशाल उपस्थित आहेत. जयदुर्गा इमिजिएटली याचे अमित दादा या सामन्याकडे आपण वळणार आहोत. यापूर्वी आवाज आपण समीर सोमणे सरांचा ऐकला, आता बोलूया रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे. आणि या नंतर आमच्या व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे पबडीचापणा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थाने चर्चा संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये झाली ते आदरणीय विलासदादा घरत, स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकाचे ऑर्गनायझर, तुमचं स्वागत आहे. नाणेफेक अमित दादा आपण करावी. संघनायक या फक्त इमिजिएटली याच्या सामन्याकडे वळणार, मोठी लढत आहे. या दोन्ही संघाचे संघनायक O2 रॉकस्टार प्रवीण गायकर. थँक्यू महागुरु. प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले, धर्मरक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय तुझला प्रणाम कोटी कोटी. छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि आजची शेवटच्या दिवसात त्याला सर्व लढाई तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तो जीत के लिए टारगेट है टोटल मेरे ख्याल से 24 गेंदों में लगभग 39 रनों का, यानी कि आखिरी ओवर था. मेरे ख्याल से गेंदबाज तकदीर का काफी महंगा गिरा और जिसके चलते हुए ये एक टारगेट सेट कर दिया है. सभी ऑल यूट्यूब व्यूअर सभी दर्शकों का स्वागत है. प्राप्ति लाइव इनके माध्यम से टूर्नामेंट को कवरेज की जा रही है और लगभग 8000 के करीब दर्शक इस मैच का लाइव आनंद ले रहे हैं. आज जिनका जन्मदिन है वो है तकदीर पाटिल बाइकरमैन, यानी कि उनको शुभकामनाएं जन्मदिन की. और हमारे संतोष पाटिल आयोजक, इनका भी आज जन्मदिन है. दोनों को हार्दिक शुभकामनाएं. प्रवीण घरत रायगढ़ के रॉस टेलर कालुंद्री टीम के, उनकी ओर से शुभकामना चुके, उनका स्वागत करेंगे. सूरज केने बॉलिंग मार पर गुरसी की बात करेंगे तो देवांश 11 जूदानी बामन डोंगरी और प्रियल 11 जय बजरंग गुरसी भी ऐसी लड़ाई. आप ट्रैकर की बॉल थी, हल्के हाथों से गेंद को खेला. शॉट पॉइंट में खिलाड़ी तैनात है, उठाएंगे फील्ड करेंगे. ये लीजिए अंपायर थोड़े से चहल पहल करते हुए अपने मोमेंटम को बरकरार रखते हुए और शायद बेहतरीन अंपायरिंग की भूमिका हम देखते हैं. तरी व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे चिटणीस आदरणीय सुरेश शेठ पोरजी साहेब डान्सर, त्यांच्या समेत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमचे मित्र जितूदादा पोरजी, मनपूर्वक आपले स्वागत आहे. बॉलर फिर से एक बार सूरज तैयार. स्लोवर वन गेंद थी, ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को. फील्डर है मिड विकेट में तैनात, प्रोटेक्शन रखा है इस वक्त. इस पावर प्ले के ओवर में 1 रन जरूर मिलेगा. देखिए कल ही मेरे ख्याल से जीवा 11 जी पेंदर की टूर्नामेंट थी, वहां पर इस वामन डोंगरी टीम के खिलाड़ी तकदीर पाटिल को मैन ऑफ द टूर्नामेंट यानी कि संदेश गोंदी, माफ कीजिएगा, संदेश गोंदी को 2 व्हीलर बाइक देकर नवाजा गया था. वो खिलाड़ी है नॉन स्ट्राइक एंड पर सिंगल के साथ पहुंचे. अब स्ट्राइक एंड पर तकदीर, एक विस्फोटक बल्लेबाज हुए दोस्तों, जो हमेशा पावर प्ले के ओवर में दमदार जाना जाता है. तो तेज बॉल जरूर डाली थी, पिचिंग इंपैक्ट आउटसाइड दी लेग स्टंप, शायद उसकी वजह से बॉलर का रिस्पांस नहीं मिला और तब तक वहां पर 1 रन, जहां बल्ले पर शायद लगकर जोर से टकराई पैरों पर, शायद उसके चलते वो सिंगल मिला. जानते थे वहां पर बॉलर सूरज के ने 1 रन मिलेगा और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर यहां पर पहुंचता हुआ 4 रनों के ऊपर. कुछ ही समय में पता चलेगा दोस्तों कि ये चमचमाते हुई 2 टू व्हीलर बाइक है ना, वो किसके नाम पर जाएगी. ये 4 ट्रॉफीज है, ये फिलहाल 4 टीमों को जरूर जाएंगे, लेकिन मैन ऑफ द सीरीज भी बंद लिफाफे में. स्लोवर वन गेंद जरूर की थी, अपने फॉलोथ्रू में रोकने में नाकामयाब. और देखिए ऐसा लगता है कि फिजिकल फिटनेस के दृष्टिकोण से हैरी अंपायर ये बहुत ही स्ट्रेचेबल है और क्या जबरदस्त अंपायरिंग करते हुए. 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 39 रनों का लक्ष्य का पीछा कर रही है
और बिल्कुल नागिन डांस भी काफी बेहतर करते हैं और शायद छक्के देने की स्टाइल उनके अलग है। लेकिन देखेंगे बांध कर रखा है पहले पावर प्ले में 5 गेंदों के ऊपर 5 सिंगल, अभी भी 34 रनों की जरूरत है। बॉलर तैयार। तो चलिए इस बार अच्छी गेंद, कमाल की ओवर देखने को मिली यहां पर गुरसेई टीम के गेंदबाज सूरज केने की ओर से। और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 5, बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 18 गेंदे, 34 रनों की जरूरत। चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघाच्या वतीने संतोष दादांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत। आमचे संजीवन म्हात्रे आणि त्याचबरोबर आमचे जयेश असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा इथे दिल्या जात आहेत। चला डीजे रेडी, आता आपल्याला संगीत होऊन जाऊन दे दमदार। नितीन डीजे, चला नितीन डीजे यांच्याकडे बोलूया। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। तो चलिए 18 गेंदों में जीतने के लिए चाहिए मेरे ख्याल से 34 रनों की जरूरत। बॉलर कपिल के ने राउंड द विकेट से पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेला है, डीप कवर में प्रोटेक्शन तैनात है, उठाएंगे फील्ड करेंगे तब तक वहां पर 1 रन लेने का समय था और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर फिलहाल देख सकते हैं बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर अभी तक पहुंचा है 6 रन। हमारे समाज सेवक आप देख सकते हैं दीपक पाटिल साहब, जिनके द्वारा हमेशा दमदार योगदान दिया है। आदिवासी जो गरीब होते हैं उनको लिए काफी दमदार योगदान, टिकट के लिए जो भी साहित्य होगा, फिर बैट बॉल टी शर्ट्स ट्रैक जर्सी और साथ ही साथ कहते हैं ना कि वो शूज भी हमेशा उनकी ओर से, और हमेशा गरीबों के मसीहा जाने जाते हैं। और आज उनके दिलों में पूरी तरीके से देख सकते हैं ये समाज सेवा आणि समाज सेवा हीच ईश्वर सेवा आपण सातत्याने म्हणतो। आणि दीपक पाटील साहेब समाजसेवक यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। संतोष शेठ पाटील यांचं दमदार योगदान आणि सध्या तुम्ही पाहताय त्यांचा वाढदिवस या व्यासपीठावरती मोठ्या थाटामाटाने आपण साजरा पाहतो। बोलो तैयार, 6 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। राम गोंधली भाजपा सदस्य, त्यानंतर सूरज गोंधली युवा मोर्चा सदस्य, भारतीय जनता पार्टी धानसर यांचं व्यासपीठावर अथास इथे आगमन झालेलं आहे। आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये कालूराम दादा आपलंही मनपूर्वक आम्ही सरसे स्वागत करत आहोत। बेहतरीन यहां पर छक्का देखने को मिला बल्लेबाज तकदीर के बल्ले से। चलिए इस बार डॉट बॉल की समाप्ति। अरे ढोलताशे वालों जरा शांत रहो, जब बजाना के तब जोर से बजाओ। चलिए 12 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, एक तेरी तो दूसरी मेरी यहां पर नजर आते हुए क्रूशल मोमेंट मुकाबला है। जो जीतेगा वो जाएगा इस आमदार ट्रॉफी में, एक ट्रॉफी का दावेदार जरूर बनेगा। इस बार भी अच्छा शॉट है, घुटने के बल पर खेलने का प्रयास, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है, उठाएंगे फील्ड करेंगे तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से बल्लेबाजी करने वाली टीम आप देख सकते हैं प्रियल 11 माफ कीजिएगा देवांश 11 जीवदानी बामन डोंगरी स्कोर है 13 रनों के ऊपर। उन्हें था गुमान हमारी उड़ान में कहां दम था, और हमें था यह भरोसा कि आगे आसमान भी कमी है। और पूरी तरीके से ये दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन दिखा रही है पहले ओवर में, और ये दोनों बल्लेबाज कल जिन्होंने अर्धशतक ठोका था, और वही 2 बल्लेबाज तैयार होते हुए इस बार बड़ा शॉट सीधा बल्ले का फेस को लाए, मिड विकेट सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। सकते हैं नितिन डीजे और हमारे सभी आयोजकर्ताओं के ओर से इस बार लॉफ्टेड हिट किया है, ये फ्लैट छक्का और इसी के साथ 2
के बाद प्रियल 11 जय बजरंग गोरसई बी टीम का स्कोर 25 रन जीतने के लिए 12 गेंदे और चाहिए 14 रनों की जरूरत। ठोक दीजिए। हॅलो, मॅन ऑफ द सिरीज मध्ये त्या 2 बाईक आपण या ठिकाणी पाहतोय, तर नक्कीच विजेत्या संघामधून त्यांचे 16,000 रुपये मायनस केले जातील आणि प्रत्येक विकेटसाठी नक्कीच 3 धावा असतील आणि सुपर 8 पर्यंत त्या धावा ग्राह्य धरले जाणार आहेत। या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा। यस डेफिनेटली, ये महत्वपूर्ण नियमावली आपकी तरफ पहुंचा जा रही है, क्योंकि कभी कभी आप बाइक लेते हो फिर अपने नाम पर नहीं करते, ये टूर्नामेंट से लेकर दूसरे टूर्नामेंट में आप देते हो, फिर समय लगता है और कुछ अगर एक्सीडेंट वगैरह होता है तो फिर आयोजककर्ताओं को कई सारी दिक्कतें पैदा होती है, इसलिए आपके ये पैसे अकाउंट से कट किया जाएंगे। तर देवांश 11 का संघ या मैदानामध्ये खेळतो, त्याचे ऑर्गनायझर आहेत आमचे बघा अमर पाटील, स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत आणि त्या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत। देवांश 11 जीवदानी बामन डोंगरी मैदान के अंदर शिकंजा कस रही है, लेकिन मुश्किल लग रहा है अब यहाँ पर देवांश प्रियल 11 जय बजरंग गोरसई बी टीम को किशोर मुकादम एक ऐसे गेंदबाज है दोस्तों कि बहुत सारे मुकाबले अपने गेंदबाजी के तौर पर जीते हैं, लेकिन 2 सेट बल्लेबाज है मैदान में और लेफ्ट आर्म राउंड द विकेट से आए थे, रिवर्स शॉट्स का खेलने का प्रयास उन्होंने किया था। देखिए, जिनके मन में श्री राम है, भाग्य में उसके वैकुंठ धाम है, उनके चरणों में जिसने जीवन मार दिया संसार में उसका कल्याण है, और जय श्री राम का नारा लगातार इस टूर्नामेंट के माध्यम से हम देख सकते हैं। दोस्तों बोलो तैयार, और इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक हवा में गेंद, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में कैच के लिए पलटे, वेरी गुड कैच। जो साझेदारी बन रही थी वो साझेदारी आखिरकार तोड़ी, और क्या इस विकेट के साथ पलटवार करेगी प्रियल 11 जय बजरंग गोरसई? प्रकाश पाटील चिंचवली यांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्या समीपेत लालचंद मडवी सिद्धी करवले आणि सुनील दादा पाटील तलोजे मजकूर मनपूर्वक आपलं स्वागत आहे। आणि आता काही क्षणातच मान्यवरांचं इथे आगमन होईल। कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार खऱ्या अर्थाने इथे ज्यांचं आगमन होईल, राजेश मोरे साहेब यांचं इथे आगमन होणार आहे। डोंबिवली शहर शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आणि अशा का दमदार आमदाराचं काही क्षणात या स्पर्धेकरता आगमन होणार आहे। चलिए, जीतने के लिए अब चाहिए मेरे ख्याल से 10 गेंदें बची और 14 रनों की जरूरत। जी हाँ, समीर सोमने सर इन्होंने बिल्कुल सही कहा था, ये बल्लेबाजी में कई मुकाबले जीते, लेकिन पिछले 2 साल की चर्चा करेंगे तो बेलापुर की बड़ी नाइट प्रतियोगिता में धारावी के खिलाफ अगेंस्ट द 6 रन उन्होंने 7 रन डिपेंड किए थे, उतनी खतरनाक गेंदबाजी करते। और लेफ्टी के खिलाफ की पहचान है और राठौड़ है, जिनता था चिताचे का मतलब क्या है, तो बाप जी को जाके पीछे। तो बेहतरीन यहां पर छक्का देखने को मिला और 6 के साथ मुकाबले में वापसी होती हुई 9 गेंदे 8 की जरूरत। व्हाट अ ट्रेमेंडस स्टार्ट बाय द बैट्समैन चीकू। शुभम सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षक के तौर पर, फील्डर के तौर पर जाने जाते हैं। एक पारी उनकी करियर की है जो फुंडे के मैदान के ऊपर उन्होंने खेली थी, और 84 रनों की वो नाबाद पारी, जहां पर अपने करियर में सबसे बड़ी पारी खेली है। रायगढ़ प्रीमियर लीग में सर्वोत्कृष्ट फील्डर का अवार्ड उनके नाम पर है। और आज देखिए बल्लेबाजी की नौबत जल्दी आई, भानुदास टीम में मौजूद नहीं है, कल्पेश नहीं है, जीत भी नहीं है, और इस बार सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक गैप में है, मिलेगी बाउंड्री। लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के बीच में से 4 रन। चिंद्रन यांचं आगमन झालेलं आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये कार्यरत असणारे अविनाश दादा पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, आपल्याला सन्मानित केलं जाईल। अगर यहाँ पर बामन डोंगरी आज जीतती है देवांश 11 तो इतिहास, इससे पहले कभी भी गोरसई टीम को परास्त नहीं किया, लेकिन आज मात्र इस आमदार ट्रॉफी में सुवर्ण अक्षरों में अपना